जय शिवराय भावांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, तुम्ही आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज व्हिडिओ बनवणार आहोत। आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो तो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जिथे मिळून जाईल। तर मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉइन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन जे ते तुम्ही CapCut ॲप आहे तो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काही मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल जे आपल्या वेबसाईटवरती जिथे अवेलेबल आहे, तर तिथून तुम्ही जिथे डाउनलोड करू शकता। जर का वेबसाईटवर मटेरियल डाउनलोड करण्यास जिथे काही प्रॉब्लेम येत असेल, तर मटेरियल कसं डाउनलोड करायचं या व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। आणि त्याचसोबत मी टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मटेरियल जिथे अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आपल्या वेबसाईटची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दोन्ही पण जिथे डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर तुम्ही तिथून जाऊन तिथे चॅनल जॉइन आणि वेबसाईटवरती जाऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनल जिथे सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, अजून आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं नसेल तर तिथे सुद्धा फॉलो करून घ्या, कारण तिथे सुद्धा जे आपले व्हिडिओज आणि काही अपडेट येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो, चला तर आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र, सर्वात आधी आपला सुपर VPN ॲप आहे तो आपला ओपन करून VPN जे ते कनेक्ट करून आपल्या बॅक येऊन आपल्या CapCut ॲप आहे तो आपला ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला फोटोजमध्ये जायचं आहे। त्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। तो इथं ॲड करून घेतल्यानंतर आपल्या त्याची जी लेयर असेल ते आपल्याला 30 सेकंदापर्यंत आपल्याला ठेवायचे मित्रांनो, तिथपर्यंत आणून ठेवा मित्रांनो। त्यानंतर एंड पार्ट असेल तो इथं डिलीट करून टाका। त्यानंतर इथं ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचं आहे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये जाऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा बिटवाला एक व्हिडिओ दिला असेल तो इथं ॲड करून घ्या। ॲड केल्यानंतर आता बिटनुसार इथं इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करा। तर आता बिट 2 वरती येऊन इथं स्प्लिट करा। परत बिट 3 वरती आपल्याला येऊन जे काय करायचं इथं परत इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा आहे। परत बिट 4 वरती येऊन इथं स्प्लिट करा। परत बिट 5 वरती येऊन इथं स्प्लिट करा। परत बिट 6 वरती येऊन जे ते स्प्लिट करा। तर मित्रांनो, आता तुम्हाला जे ते इमेज जो बिटनुसार कसं स्प्लिट करायचं तुम्हाला माहीत पडली। तर आता इथं आपले जेवढं काही इथं बिट असतील त्या बिटनुसार इथं तुम्ही इमेजेस जे ते स्प्लिट करून घ्या। ओके, तर भावना इथं आपले जेवढे काही इथं बिट होते त्या बिटनुसार मी इथं इमेजेस जे ते इथे स्प्लिट करून घेतले। तर स्प्लिट वगैरे झाल्यानंतर आता आपल्या त्या इमेजेसला जे ते ॲनिमेशन अप्लाय करायचे, तर ते ॲनिमेशन अप्लाय करण्यासाठी बघा आपल्या काय करायचं, आपल्या सुरुवातीच्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे। त्यानंतर इनमध्येच तुम्हाला बघा शेक स्लाइड अशा प्रकारचे एक ॲनिमेशन भेटेल, तो इथं अप्लाय करून टाका। तो केल्यानंतर परत सेकंड इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इथे इनमध्येच बघा तुम्हाला रॉक वर्टिकल अशा प्रकारचे एक ॲनिमेशन भेटेल, तो इथं अप्लाय करून टाका। परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला बघा रॉक वर्टिकली अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल, तो इथं अप्लाय करून टाका। अप्लाय केल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्पो सेक्शनमध्ये येऊन जायचं। त्यानंतर झूम 1 हा वाला ॲनिमेशन इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला रॉक वर्टिकली अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल, तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन मित्र इनमध्ये तुम्हाला रॉक वर्टिकली अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल, तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये तुम्हाला रॉक वर्टिकली ॲनिमेशन भेटेल, तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला सॉ इन अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये तुम्हाला रॉक वर्टिकली भेटेल ॲनिमेशन, तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन होबल अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन पेंडुलम 1 अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन पेंडुलम 2 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथं बघा आता डिस्टॉर्ट अँड स्टेज अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये सुरुवातीलाच तुम्हाला बघा डायनॅमिक शेक अशा प्रकारचं एक तुम्हाला भेटेल ॲनिमेशन, तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन इथे बघा आता स्टेज अँड डिसॉर्ट अशा प्रकारचं एक भेटेल ॲनिमेशन, तो इथं देऊन टाका। देऊन झाल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन इथं 3D कार्ड 2 अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन इथे बघा आता स्लिप अँड स्लाइड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला बघा आता इथं काय करायचं आहे, इथं श्रिंक अँड बाउन्स अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सेक्शनमध्ये येऊन इथं फॉलिंग अशा प्रकारचं एक ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन इथे बघा आता पिरॅट शिप अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका। पिरॅट शिप
2 अशा प्रकारचा ॲनिमेशन असेल तो द्या. त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला बघा टर्ब्युलन्स अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल, तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन टर्ब्युलन्स अशा प्रकारचं ॲनिमेशन असेल तो इथं देऊन टाका. तर मित्रांनो इथं अशा प्रकारे आपले जेवढं काही इथं इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण इथं ॲनिमेशन अप्लाय करून टाकलंय. ओके तर मित्र आता ॲनिमेशन अप्लाय झाल्यानंतर आता आपल्याला ह्या इमेजेसला जे ते इफेक्ट जो तो द्यायचा आहे, तर तो देण्यासाठी आपल्याला परत बघा काय आपल्याला सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर आता व्हिडिओ इफेक्टमध्ये जे ते आपल्याला जायचं आहे. त्यानंतर बघा व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये येऊन इथे बघा डायमंड झूम अशा प्रकारचं ॲनिमेशन भेटेल, सॉरी मित्र इफेक्ट भेटेल. डायमंड झूम अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो इथं ॲड करून घ्या. आणि तो जो इफेक्ट असेल तो आपल्या 2 सेकंदापर्यंतच्या इमेजेसपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर बघा परत आपलं बघा काय यायचं आपल्या परत त्या इमेजवरती थांबायचं मित्रांनो, म्हणजे 2 सेकंदाच्या बिटवरती थांबायचे. परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर लाईट इफेक्टमध्ये येऊन तुम्हाला हॅलो अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तो इथं ॲड करून घ्या. आणि तो जो इफेक्ट असेल तो आपला बघा 7 सेकंदापर्यंत आपल्याला तो इफेक्ट असेल तो आपल्याला लावायचा. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन ॲटमॉस्फिअर जे असेल ते तुम्ही इथं तुमच्या आवडीनं सुद्धा ठेवू शकता. तर मी आता 48-50 अशा प्रकारे इथं ठेवून जे ते घेत आहे मित्रांनो. परत नंतरच्या आपल्या काय करायचं, परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं म्हणजे 7 सेकंदावरच्या. परत आपल्या बघा काय करायचं आपल्याला, परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर स्पार्कमध्ये येऊन तुम्हाला बघा मेथिओर अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरचा एक इमेज जो आहे तो आपल्या इथं सोडायचा आहे. आणि त्यानंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचे. त्यानंतर आपल्याला इथं काय करायचं, बॉडी इफेक्टमध्ये जे येऊन जायचं. बॉडी इफेक्टमध्ये इथं आल्यानंतर ट्रेंडिंग सेक्शनमध्ये तुम्हाला बघा इथे बघा एक अशा प्रकारचा इथं तुम्हाला 3 नंबरला जो इफेक्ट दिसत आहे बघा, हॅलो आला अशा प्रकारचा काहीतरी आहे. तर तो इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आणि तो जो इफेक्ट असेल तो आपल्या 2 इमेजेसला ठेवायचा आहे मित्रांनो. परत नंतर त्याच इमेजच्या सुरुवातीला येऊन आपल्या परत काय करायचं, बॉडी इफेक्टमध्ये जे येऊन जायचे. नंतर ग्लोइंग लाईन्समध्ये येऊन टेक्नॉलॉजी 2 अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका. तर दिल्यानंतर परत नंतरच्या आपल्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचे. परत आपल्या बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचे. त्यानंतर सुपर पॉवर्समध्ये येऊन जे ते काय करायचं बघा, इथे बघा आय रिफ्लेक्शन अशा प्रकारचा जो इफेक्ट असेल तो इथं लावा. परत नंतरच्या आपल्या काय करायचं, इमेजवरती येऊन परत बॉडी इफेक्टमध्ये जे ते जायचं. बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ग्लोइंग लाईन्समध्ये गॅस वेव्हचा अशा प्रकारचा जो भेटेल इफेक्ट तो इथं ॲड करून घ्या आणि ॲडजस्ट वगैरे त्या इमेज पुरता करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. त्यानंतर लव्ह सेक्शनमध्ये येऊन मिनी रेनबो अशा प्रकारचं तुम्हाला एक ॲनिमेशन भेटेल, सॉरी मित्रांनो इफेक्ट भेटेल, इफेक्ट मिनी रेनबो अशा प्रकारचा इफेक्ट भेटेल, तो इथं देऊन टाका. तर तो दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचंय. आल्यानंतर परत बॉडी इफेक्टमध्ये जे येऊन जायचंय. त्यानंतर तुम्हाला ग्लोइंग लाईन्समध्ये बघा लाइटिंग बाउन्स बाउंड अशा प्रकारचा एक भेटेल इफेक्ट, तर तो इथं देऊन टाका. दिल्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये यायचंय. त्यानंतर स्प्लिट सेक्शनमध्ये येऊन तुम्हाला अल्ट बी अँड डब्ल्यू अशा प्रकारचा तुम्हाला एक इफेक्ट भेटेल, तो इथं ॲड करून घ्या आणि ॲडजस्ट वगैरे त्या इमेज पुरतं इथं करून घ्या. आता आपले शेवटचे 2 आता इमेज राहिले तर त्यांना एक इफेक्ट जो तो द्यायचा आहे. तर तो इफेक्ट आहे मित्र बघा, तो इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटेल. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये जे येऊन जायचंय. त्यानंतर नाईट क्लबमध्ये येऊन स्प्लिट फ्लिकर अशा प्रकारचा जो ॲनिमेशन सॉरी मित्र इफेक्ट असेल तो इथं ॲड करून घ्या. आणि परत नंतरच्या एंडवाल्या इमेजवरती आपल्याला येऊन परत आपला तोच जो इफेक्ट असेल तो इथं आपल्याला ॲड करायचा आहे. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला आजचा व्हिडिओ होता तो इथं रेडी झालाय. तर रेडी झाल्यानंतर आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी बघा काय वर तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन भेटेल. तर त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक करता जो आपला आजचा व्हिडिओ होतो गॅलरीमध्ये सेव्ह होण्याची ते सुरुवात होईल. तर मित्र आजच्या व्हिडिओमध्ये जे एवढंच होतं. व्हिडिओ आवडला सोडा लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजून आपलं युट्यूब चॅनल जिथे सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जिथे रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटतो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.